जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत असताना दुश्चित निरूपण समासाच्या शेवटी येऊन पोहोचलो. 8व्या दशकातील हा 6वा समास. समर्थांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण. दोन्ही गोष्टी पाहिजेत बरं का. प्रज्ञावंत पण पाहिजे आणि अनन्यसुद्धा पाहिजे, तर त्याच क्षणी मोक्ष आहे. पुढं पहा, समर्थ म्हणतात, प्रज्ञेविणं अर्थ न कळे, विश्वासे विणं वस्तू ना कळे, प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. हे जरा आपण नीट समजून घेऊया. प्रज्ञा या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ बुद्धी. त्यामुळं ओवीचा सरळ सरळ अर्थ असा करता येईल की बुद्धी असल्याशिवाय सद्गुरू जे सांगतायत ते कळणार नाही, आणि सद्गुरूंवर विश्वास असल्याशिवाय वस्तूची म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख होणार नाही. पण आता ओवीचा सूक्ष्मार्थ आपण पाहू. थोडं खोलात जाऊन ओवीमध्ये समर्थांना काय सांगायचं आहे ते पाहूया. असं पहा, आपलं स्वरूप हे इंद्रियांना अगोचर आहे, दृश्य नाही, लक्ष वस्तू ती नाही, अलक्ष असं आपलं स्वरूप आहे. त्यामुळे त्याला पाहायला गेलं तर ते दिसणार नाही, जाणायला गेलं तर जाणता येणार नाही. त्याचं ज्ञान होणं हा प्रकारही नाही. म्हणजे जाणीव नेणीव, ज्ञान अज्ञान याच्या पलीकडे स्वरूप आहे. आता आपल्याला जी सवय आहे ती सवय पाहूया. आपल्याला एखादी गोष्ट कळते म्हणजे काय होतं? समजा आपल्याला गणित सांगितलं 2 + 2 = 4. हे गणित कळलं याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की त्या गणितामध्ये जे सूत्र दिलेलं आहे त्याचा आपण पडताळा पाहू शकतो. 2 केळी ठेवली आहेत, 2 आंबे ठेवलेले आहेत, तर एकूण 4 फळं आहेत हे आपल्या डोळ्यांना दिसतं. किंवा 4 वेगळी वेगळी फळे जरी असली तरी 1, 2, 3, 4 अशा प्रकारानं 2 + 2 4 येतं, किंवा 3 + 1 किंवा 1 + 3 4 येतं. अशा प्रकारे गणिताचा पडताळा समोर दिसतो. पण आता हे सगळं कळलं कशाच्या मार्फत? 2 + 2 4 होतात हे आपल्याला कानांनी ऐकू आलं. आपल्या शिक्षकांनी फळ्यावरती लिहिलं. समोरची फळं आपण डोळ्यांनी पाहिली. आपल्या बुद्धीमध्ये त्याचं आकलन झालं. ते सुद्धा आपल्या संस्कारांप्रमाणे झालं. म्हणून पहा, एकेकाला गणित कळतं तर एकेकाला गणित विषय अवघड जातो. बुद्धी कोणाचीही सारखी नाही. आता हे अगदी साध्या गणिताचं उदाहरण घेतलं, 2 + 2 4. पण अवघड जर गणित असेल तर वर्गातील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना कळेलच असं नाही. म्हणजे पुन्हा कळणं ही गोष्ट ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या क्षमतेवर अवलंबून आहे. पण आत्मा या बुद्धीच्या कक्षेहून बाहेर आहे. बुद्धी आत्मस्वरूपाच्या सत्तेनं काम करते. आत्मा बुद्धीच्या सत्तेनं काम करत नाही. त्यामुळं व्यवहारी जगामध्ये बुद्धीला समजलं तर आपल्याला समजलं असं वाटतं, आणि तोच आपल्यावरचा संस्कार आहे. म्हणून गणित समजलं असं आपण म्हणतो. ही समज जी आपल्याला बुद्धीतून मिळते ती बुद्धी परमार्थातील आत्मज्ञानाशी संबंधित नाही. म्हणजे ही व्यावहारिक बुद्धी कमी असो जास्त असो, आत्मज्ञानाशी तिचा संबंध नाही. हे बरोबर आहे की काही तत्त्वज्ञानात्मक गोष्टी ज्याची बुद्धी तल्लख आहे त्याला कळतील, ज्याची बुद्धी तितकीशी तल्लख नाही त्याला त्या कळणार नाहीत. पण म्हणून आत्मज्ञानामध्ये काही फरक होत नाही. म्हणून पहा, ज्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं असेही लोक संत झाल्याची उदाहरणे आपल्यामध्ये आहेतच. आता या सर्व संतांची व्यावहारिक बुद्धी सारखी कशी असेल? एक प्रगट उदाहरण म्हणजेच अंबुराव महाराज आणि गुरुदेव रानडे. दोघांचेही सद्गुरू एकच, भाऊसाहेब महाराज उमदीकर. पण अंबुराव महाराज निरक्षर होते तर गुरुदेव रानडे शंकर शेठ वगैरे मिळवून उच्च विद्या विभूषित होते. दोघांच्याही व्यावहारिक बुद्धिमत्तेमध्ये प्रचंड फरक होता. पण ती बुद्धिमत्ता आत्मज्ञानाच्या आड कुठे आलेली दिसली नाही. याचाच अर्थ ही जी प्रज्ञा समर्थ सांगतायत
ही प्रज्ञा अत्यंत विलक्षण अशी एकमेवाद्वितीय गोष्ट आहे, जी सद्गुरु कृपेनं साधनेनं आतमध्ये उदयाला येते. मग अशी व्यक्ती अगदी अडाणी आहे, लिहिता वाचता येत नाही, गणित कळणं तर लांबच राहिलं, तिलाही स्वरूप कळू शकतं. आणि अशी व्यक्ती जी अगदी उच्च विद्याविभूषित आहे, तिलाही स्वरूप कळू शकतं. म्हणजे केवळ आणि केवळ स्वरूपालाच जी जाणते अशी ही प्रज्ञा आहे. समर्थ आपल्याला सांगतात की या प्रज्ञेशिवाय अर्थ कळत नाही. म्हणजेच सद्गुरूंच्या उपदेशाचा शिक्का अंतःकरणावरती बसत नाही. आता हा अंतःकरणावर शिक्का बसणं म्हणजे काय? समजा आपल्याला झोपेत विचारलं की तू पुरुष आहेस का स्त्री, तर आपण झोपेतही चुकीचं उत्तर देणार नाही. इतका आपल्या अंतःकरणावरती आपल्या देहाशी संबंधित ओळखीचा शिक्का बसलेला आहे. पहा, स्वप्नात सुद्धा आपल्याला असं वाटत नाही की आपण कुणी वेगळे आहोत. आपण जे आहोत त्याच सापेक्ष स्वप्न पडतं. कबूल आहे, आपल्याला आपण राजा झालेलं स्वप्न पडेल किंवा भिकारी झालेलं स्वप्न पडेल, पण या सगळ्या बाहेरील परिस्थिती झाल्या. आपण जे मुळात आहोत ते तसेच असतो स्वप्नामध्ये. हा आपला देहबुद्धीचा शिक्का सद्गुरु कृपेनं बदलतो. सद्गुरूंचं वचन आहे की ते ब्रह्म तू आहेस. त्यामुळं त्यांचं हे वचन जेव्हा शिक्का म्हणून आपल्यावरती बसतं, तेव्हा आपल्याला सद्गुरु वचनाचा अर्थ खऱ्या अर्थानं कळतो. प्रज्ञेविणं अर्थ न कळे, आणि असा अर्थ कळायला तिथं प्रज्ञा लागते. म्हणजे कुठली बुद्धी? तर जी देहबुद्धीला जाणतच नाही अशी बुद्धी, जी आपल्या संस्कारांवरती अवलंबून नाही अशी बुद्धी, जी रज तम सत्वामध्ये येत नाही अशी बुद्धी. साधक जेव्हा सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये स्वतःला पूर्णपणे विसरतो, स्थळ काळाचं भान निघून जातं, तेव्हा तिथं काय उरतं? त्याचं स्वरूपच तर उरतं. आणि स्वरूप ही अशी गोष्ट आहे जी स्वयंपूर्ण आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. एखादा पदार्थ काही गोष्टींनी पूर्ण बनतो. पूर्ण झालेली पोळी आपल्या हातात येते, त्यावेळी ती कुणीतरी मळलेली कणिक असते, त्याच्यानंतर ती भाजली गेलेली असते आणि मग आपल्या हातात आलेली असते. कुठलीही गोष्ट पूर्णपणे होण्यासाठी त्याला तशा प्रक्रियेतून जावं लागतं. तशी प्रक्रिया स्वरूपाच्या ठिकाणी नाही. कुठल्याही प्रक्रियेनं किंवा कुठल्याही इतर गोष्टींनी त्याला पूर्णत्व आलेलं नाही. स्वयंपूर्ण असलेलं हे स्वरूप आहे. तेच जेव्हा फक्त शिल्लक राहतं, त्यावेळी त्या स्वरूपाचा प्रकाश आपल्या बुद्धीवरती पडतो आणि बुद्धीच पूर्ण स्वरूपमय होऊन जाते, वस्तुमय होऊन जाते. आता या बुद्धीच्या ठिकाणी कुठलाही संस्कार नाही, त्यामुळे त्याच्या ठिकाणी देहाशी संबंधित अहंता नाही. देह अहंता नसलेली अत्यंत परिशुद्ध आणि केवळ आत्म्याला जाणू शकेल अशी ही बुद्धी आहे. आणि ही अर्थातच स्वरूपाच्या ठिकाणीच आहे. म्हणून तर पहा, एखादा अडाणी असतो ज्याला लिहिता वाचता येत नाही, पण विठ्ठल 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 करत हा जन्म वारीला जातो आणि त्या पांडुरंगाला सर्वस्व मानतो. आपल्याला असं वाटतं का की त्याला ज्ञान नसेल? पुस्तक वाचूनच केवळ ज्ञान होत असतं, तर जे सुशिक्षित आहेत किंवा ज्यांना तत्त्वज्ञान खोलवरती कळतं त्यांनाच आत्मज्ञानाचा अधिकार असता. पण परमार्थात असं नाही. आत्मज्ञानाच्या आड येणारी देहबुद्धी ज्याला बाजूला करता आली, तो ज्ञानाचा अधिकारीच आहे. आणि हे केवळ आणि केवळ सद्गुरु कृपेनं घडून येतं. अशी ही प्रज्ञा जी सगळ्यांच्या आत आहे आणि समान रूपानं आहे. आता इथंपर्यंतचं निरूपण लक्षपूर्वक ऐकलं असेल तर एवढं निश्चित कळेल आपल्याला की या प्रज्ञेमध्ये फरक असू शकत नाही. व्यावहारिक बुद्धीत फरक पडेल, पण ही प्रज्ञा जसं स्वरूप सम आहे तशीच समस्थितीमध्ये असते. त्यामुळं या अवस्थेत जाण्यासाठी आपल्याला काहीही करून सद्गुरुपदिष्ट साधनाच सांभाळावी लागते. म्हणून समर्थ म्हणतात, विश्वासे विण वस्तू ना कळे. अहो, साधा आपण डॉक्टरकडे जरी गेलो तरी त्याच्यावरती विश्वास नसेल तर त्यानं दिलेली एक छोटीशी गोळीसुद्धा आपण घेऊ शकणार नाही. इतकं विश्वासाचं महत्त्व आहे. इथं तर आपल्या स्वतःला पूर्णपणे विसरायचं आहे. आपलं मन, चित्त, बुद्धी, अंतःकरण सगळ्यांना मागं टाकायचं आहे
तर सद्गुरू वचनावर एकूणच त्यांच्यावर किती दृढ विश्वास पाहिजे. इथं वारंवार श्री महाराजांचे सत्शिष्य भाऊसाहेब यांची आठवण होते. श्री महाराजांच्या मुखातून शब्द यावा आणि कुठलाही तर्क वितर्क वृत्तीचा तरंगही न उमटता मुखातून जी महाराज एवढेच शब्द बाहेर पडावेत. का तर श्री महाराजांवरती संपूर्ण विश्वास. असा विश्वास नसेल तर आपल्याला आत्मवस्तू कळू शकत नाही. आपले विश्वास कसे असतात माहिती आहे का? आपल्या तर्काला सुसंगत तर्क समोरून आला तर आपला विश्वास बसतो. आपल्या तर्काशी विसंगत तर्क समोरून आला तर आपण त्याच्यावरती तर्क लढवतो. असा आपला सोयीचा विश्वास आहे. असा सोयीचा विश्वास परमार्थामध्ये काही कामाचा नाही. हे कबूल आहे की अशा पद्धतीचा विश्वास व्यवहारात उपयोगी आहे. आता असा तर्कशुद्ध विश्वास नसेल तर रस्त्यानं कोणीही आपल्याला कधीही फसवेल. पण परमार्थामध्ये इथेच तर फरक आहे. आपली जी बुद्धी व्यवहार करू शकते त्या बुद्धीला परमार्थ साधनेत पूर्णपणे मागं टाकावं लागतं. आपल्या स्वतःला विसरावं लागतं. आणि एकदा पूर्ण विसर पडला की तिथे स्वयंप्रकाशित आत्मस्वरूप तेवढं शिल्लक राहतं. त्याची चमक बुद्धीमध्ये परावर्तित झाली की आपल्याला स्वरूप साक्षात्कार झाला याचं भान येतं. हे भानसुद्धा नंतर सद्गुरुकृपेनं नष्ट होतं बरं का. इतका खोलातील हा विषय आहे. म्हणजे नंतर ज्ञानही शिल्लक राहत नाही आणि साधक विज्ञानरूप होऊन जातो. समर्थ आपल्याला सांगतायत की या विश्वासाशिवाय अशी दशा येणार नाही, म्हणजे वस्तू खऱ्या अर्थानं कळणार नाही. आता आपण श्री भाऊसाहेबांनी श्री महाराजांवर ठेवलेला विश्वास पाहिला आणि बुद्धीचा म्हणजे प्रज्ञेचा सूक्ष्मार्थ पण पाहिला. पण ज्या प्रकारची बुद्धी वापरून श्री भाऊसाहेब श्री महाराजांना जी महाराज म्हणतात ती बुद्धी प्रज्ञा नसली तरी मग का आवश्यक आहे? आता तिथं प्रज्ञा नाही, व्यावहारिक बुद्धीनंच श्री भाऊसाहेब श्री महाराजांना जी महाराज असं म्हणतायत आणि त्यांच्या आज्ञेत राहत आहेत. मग असं करणं साधकाला का आवश्यक आहे? कारण त्याच्याजवळ शरणागतीचा जर अभ्यास नसेल तर तो साधनेमध्ये स्वतःला विसरू शकत नाही. म्हणून पहा, श्री महाराज वारंवार आपल्याला भगवंताला शरण जायला शिकवतात. वारंवार ते आपल्याला सांगतात की असं म्हणावं, रामा तू ठेवशील तसा मी आनंदात राहीन. श्री महाराज तुम्ही ठेवाल तसं मी आनंदात राहीन. मी रामाच्या इच्छेमध्ये राहीन, राम करता या भावामध्ये राहीन. हा अभ्यास आहे आपल्या मतांना, आपल्या तर्कांना, आपल्या बुद्धीला सद्गुरुचरणी विलीन करण्याचा. आपण आपल्या रोगाला घट्ट धरून बसलो तर आपण बरे कसे होणार? निदान साधनकाली तरी आपल्याला आपलं मन बाजूला टाकता आलं पाहिजे ना. म्हणजे ते हलकं झालं पाहिजे, बुद्धीसुद्धा हलकी झाली पाहिजे. जर ती चिवट असेल तर साधनकाळी आडवी येणार. व्यवहारामध्ये श्री भाऊसाहेबांसारखं आपल्याला जर जगता आलं तर आपलं मन, चित्त, बुद्धी, अहंकार ढिला पडेल, सैल पडेल. आपल्याला तो सद्गुरुचरणी अर्पण करता येईल आणि मग साधनेला बसल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे बाजूला सारून शांतपणे नामामध्ये आणि ध्यानामध्ये शिरता येईल. असा हा प्रज्ञेविणं अर्थ न कळे आणि विश्वासेविणं वस्तू ना कळे याचा सूक्ष्मार्थ आहे. म्हणून समर्थ म्हणतात, प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. अशा प्रकारची प्रज्ञा असेल, आत्ताच पाहिलेला सूक्ष्मार्थ आठवायचा बरं का, आणि त्याबरोबर सद्गुरूंवरचा विश्वास असेल, म्हणजे आपण जर तिथे नसू तर आपला देहाभिमान जाणार आहे. आपण म्हणून तिथे नाही, केवळ सद्गुरू, केवळ सद्गुरूंची आज्ञा, सद्गुरूंचे शब्द, त्यांचा उपदेश एवढंच तिथे आहे आणि शिवाय आतील प्रज्ञा आहे, तर मग देहाभिमान जातो. समर्थ म्हणतात, देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती, सत्संगे सद्गती विलंबची नाही. आत्ता जो अगदी खोलात जाऊन आपण अर्थ पाहिला त्याच्यानंतर ही ओवी उलगडते पहा. असा जेव्हा देहाभिमान निघून जातो तेव्हा तिथे वस्तुप्राप्ती म्हणजेच आत्मप्राप्ती अगदी सहज घडून येते, विनासायास घडून येते. आता तिथे प्रयत्न कसे असतील? तो जो स्वतःसिद्ध आहे आत्मा,
तो तिथे विद्यमान आहेच ना. त्यामुळं आता तिथं प्रयत्न नाहीत. जसं की सूर्याला काही प्रयत्न करावे लागत नाहीत प्रकाशासाठी, तो स्वतःच प्रकाशरूप आहे. तशा पद्धतीचं साधकाचं होतं. सहज त्याला वस्तुप्राप्ती होते. समर्थ सांगतात आपल्याला मात्र की हे सत्संगतीमध्ये घडून येतं. सत्संगती म्हणजे इथे सद्गुरूंची संगत असा अर्थ आहे. सद्गुरूंशिवाय ही सद्गती लाभणार नाही. कारण मुळात सद्गुरूंशिवाय हे श्रवणच घडणार नाही, तिथे उपदेश मिळणारच नाही. सद्गुरू असतील, त्यांनी सांगितलेल्या वाटेवरून जर आपण गेलेलो असू तर आपोआप आतमध्ये प्रज्ञेचा उगम होणार. आपोआपच आपला मीपणा जाऊन सद्गुरू तिथं ती जागा घेणार आणि मग वस्तुप्राप्ती ठरलेलीच आहे. समर्थ म्हणतात, सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधनी सायास करण्याची न लगे. आपल्याला असं वाटतं साधनेमध्ये किती कष्ट आहेत, पण समर्थ सांगतात साधनेमध्ये कष्ट नाही आहेत. फक्त आपली भूमिका बदलायची आहे. आपल्याला प्रामाणिक व्हायचं आहे. आतमध्ये सावध व्हायचं आहे. सततचे प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत. मग जे काही होतं ते गुरुकृपेनं अंतरामध्ये आपोआप घडून येतं. समर्थांचे शब्द पहा, सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास या गोष्टी असतील तर त्याला साधनेचे कष्ट नाहीत. आता ही गोष्ट आपल्यामध्ये उदयाला यायला म्हणजे आत्मज्ञान मी प्राप्त करून घेणार असा भाव उदयाला यायला सत्संगती पाहिजे. सद्गुरूंच्याकडून श्रवण घडलं पाहिजे. तर आतमध्ये अशी तळमळ प्राप्त होईल की ज्याला मी म्हणून मी समजत आहे तो मी खरा नाहीच आहे. सद्गुरू जे सांगतात त्या स्थितीमध्ये मला जावं लागेल. ती तळमळ जेव्हा उत्पन्न होते ना, तेव्हा तिथे सद्गुरू कृपा उपस्थित असतेच असते. निसर्गच आहे तो. समर्थ म्हणतात, या तळमळीतूनच पुढच्या सगळ्या गोष्टी घडून येतात. पहा, आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण अन्नासाठी तळमळतोच आणि मग हालचाल करून ते अन्न सेवन करतो. परमार्थामध्ये ही तळमळच साधकाच्या कामी येते आणि मग तो आपोआप साक्षपी होतो. आणि जो साक्षपी होऊन साधना करेल त्याच्या ठिकाणी प्रज्ञा उगम पावणारच आहे. श्रद्धा विश्वास या गोष्टी तो जाणून बुजून आपल्यापाशी राखून ठेवेल. पहा, आपल्याला जर कोणी सांगितलं की नाही समर्थांना विसरून जा, श्री महाराजांना विसरून जा, तर ते आपण करू शकणार नाही. कारण आपण त्यांचा विश्वास घट्ट धरून ठेवलेला आहे. हे असं का घडलं? आपण जेव्हा वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी होतो तेव्हा तर श्री महाराजांबद्दल आपल्याला काही माहीत नव्हतं. मग हे घडलं कुठून की त्यांचा विश्वास आज आपण दृढ धरून ठेवला? हे त्यांच्याच कृपेनं घडलं. भगवंताच्या नामाच्या ध्यानाच्या साधनेच्या माध्यमानं घडलं. आता जेव्हा हे आत घडून येतं तेव्हा जसं आपल्याला श्री महाराजांचं होऊन जायला काही कष्ट करावे लागत नाहीत. फक्त अवकाश आहे डोळे मिटण्याचा आणि प्रेमानं भगवंताचं नाम घेण्याचा. असं जेव्हा आपण करू तेव्हा सहजच आपण श्री महाराजांचे होऊन जाऊ. तसं जेव्हा साधक खऱ्या अर्थानं सद्गुरूंचा होऊन जातो, त्यांच्यावरती विश्वासतो, तेव्हा त्याला साधनेचे कष्ट पडत नाहीत. इतर भाविक साबडे तयासही साधन मोक्ष जोडे, साधू संगे तत्काळ उडे विवेक दृष्टी, असं समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात. म्हणजे काय तर इतर अनेक श्रद्धावंत भोळे लोक असतात. अशा लोकांना पण साधन केल्यानंतर मोक्षप्राप्ती होते, पण त्यासाठी तिथे संत संगती लागते. म्हणजे पहा, शेवटी तुम्हाला विश्वासच ठेवावा लागेल सद्गुरूंवरती. विश्वास श्रद्धा त्या ठिकाणी जर भाव नसेल तर आपण काहीही करू शकणार नाही. संत संगतीमध्ये सगळं काही साध्य होईल, पण तो विश्वास असेल तर. जसं आपण पाणवठ्यावरती गेलो पण पाणी साठवायला आपल्यापाशी काही नसेल किंवा आतमध्ये तहानच नसेल तर त्या पाणवठ्याचा आपल्या दृष्टीनं काही उपयोग नाही. तसं संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा ते जो उपदेश करतात तो आपल्यामध्ये आपल्याला साठवून ठेवता आला पाहिजे. ती क्षमतासुद्धा पुन्हा भगवंताच्या नामानंच येते, साधनेनंच येते. असं एकमेकांचा हात धरून जाणाऱ्या गोष्टी आहेत.
साधना, नाम, उपासना, सद्गुरूंवरचा विश्वास, सद्गुरूंपाशी होणारं श्रवण, पुन्हा होणारी साधना आणि मग त्यातून वाढत जाणारी श्रद्धा. समर्थ म्हणतायत या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या की मोक्षप्राप्ती ठरलेली आहे. समर्थ सावध करतात पुढे, परी ते साधन मोडू नये, निरूपणाचा उपाये, निरूपणे लागे सोये सर्वत्रासी. कुठल्याही परिस्थितीत आपली साधना सोडू नये. आपल्याला साधनेच्या टप्प्यावरती असं कधी वाटलं की आता आपल्याला कळलं आहे तर सावध व्हावं. हे वाटणंच आपल्या देहबुद्धीतून आलेलं असतं. मगाशी पाहिलंय आपण, व्यवहारामध्ये ज्या बुद्धीला कळतं ती बुद्धी परमार्थात चालत नाही. ही व्यवहारातील बुद्धीच आपल्याला सांगते की आता हा विषय समजला, आता हे कळलं किंवा आता हे कळलं नाही वगैरे वगैरे. या बुद्धीला आपल्याला मागं टाकायचं आहे. म्हणून आपण साधन सोडू नये, निरूपण श्रवण सोडू नये. समर्थ म्हणतात या निरूपण श्रवणातूनच मार्ग सापडतो आणि मार्ग राहतो सुद्धा. पहा, श्रवण एक दिवस जरी सुटलं तरी त्या एक दिवसामध्ये आपल्या चित्तवृत्तींमध्ये बरेच बदल होतात, जे श्रवण नियमित असताना असत नाहीत. किती महत्त्व असेल पहा श्रवणाला. इथे तर समर्थ साधना आणि श्रवण दोन्हीला घट्ट धरायला सांगतात. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी. ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ, श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. अवगुण त्यागावया कारणे, न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोप न धरणे ऐसिया वचनाचा. असं समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात. मोक्ष आता कशाला म्हणायचं, तो कसा असतो, स्वरूप दर्शन म्हणजे नेमकं काय असतं, आत्मदर्शनाची अवस्था काय, सत्संगाशी त्याचा असलेला संबंध काय, म्हणजे संत संगती, सद्गुरू संगती केल्यानंतरच स्वरूप दर्शन होतं हे आत्ता आपण ऐकलं ना. तर त्यांचा एकमेकांशी काय संबंध वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरं समर्थ म्हणतायत आता पुढच्या समासामध्ये आहेत, ती लक्ष देऊन ऐका. समासाच्या शेवटी ते म्हणतात की आपल्यामधील दोष जायचे असतील तर जो वक्ता आहे त्याला थोडंसं कडकपणे बोलावं लागतं, न्यायनिष्ठुर बोलावं लागतं. श्रोत्यानं या बोलण्याचा राग मानू नये. असा हा 8व्या दशकातील 6वा समास दुश्चित निरूपण इथं समाप्त झाला. समर्थांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढं मोक्ष लक्षण नावाच्या समासामध्ये मोक्ष काय आणि संत संगतीशी त्याचा संबंध काय वगैरे विषय आलेले आहेत. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.